आज आपण दोन उदाहरणं बघूया. एक प्रॉब्लेम सेट 5, प्रॉब्लेम सेट मधला 5वं उदाहरण आणि 23rd उदाहरण, 23वं उदाहरण. तर पहिल्यामध्ये काय दिलं बघा, तर ABCD हा पॅराग्राफ दिलेला आहे, समांतर द्विभाजक चौकोन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे आणि ते EHGF कडे काय होते, टच होते सर्कलला पॅराग्राफ. तर आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी, AD ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. तर आपल्याला दिले बघा, AE दिलेला आहे 4.5 दिलेला आहे आणि EB दिलेला आहे 5.5 दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, AD ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिलं एक लक्षात घ्या, जेव्हा आपण सर्कल घेतलं समजा आणि त्याच्या बाहेर जर एखादा पॉईंट असेल, त्याने जर आपण स्पर्शिका काढल्या, टँजंट काढलं, तर दोन्ही टँजंटची लेंथ काय असते, अंतर, हे दोन्ही अंतर काय असणार आहे, सेम असणार आहे. हे आपण बघितलंय. मग त्याचाच मी काय करणार आहे, इथे उपयोग करणार आहे. मी काय करतो बघा, की पहिलं आपलं काय असणार सांगा, ए जा एक्सटर्नल पॉईंट बघा, बाह्य पॉईंट, बाह्य बिंदू कन्सिडर केला, तर आपलं काय असणार आहे, पहिली AE इज इक्वल टू AH असणार आहे. इक्वल टू AE आपल्याला दिलेलं आहे 4.5, त्यामुळे हे पण काय असणार आहे 4.5, पहिली गोष्ट. दुसरं, जर आपण बी काय करणार, एक्सटर्नल पॉईंट बघला, बाह्य पॉईंट, बाह्य बिंदू कन्सिडर केला, तर आपल्याला काय मिळणार सांगा, हे टँजंट झालं. हा एक टँजंट, हा एक स्पर्शिका, दोन्ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्यामुळे आपलं काय होणार सांगा, DE इक्वल टू BF होणार आहे. इक्वल टू आपण काय करू शकतो, 5.5 आपण काढू शकतो. नंतर दुसरी गोष्ट काय असणार, हा जर आपण D समजा बाह्य म्हणजे एक्सटेरियर पॉईंट धरला, तर काय असणार आहे, DE DH इज इक्वल टू काय असणार समजा, DG असणार आहे. तसंच सेम GC इक्वल टू काय असणार आहे, FC असणार आहे. कारण हा जर आपण कन्सिडर केला, C पॉईंट कन्सिडर केला, हे दोन टँजंट झाले आणि टँजंट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता आपल्याला काय माहिती आहे सांगा, पॅरलॉग्राम असतो, समांतर द्विभाजक चौकोन असतो, तेव्हा काय असतात, समोरच्या बाजू काय असतात, इक्वल असतात. म्हणजे आपण काय करू शकतो, AB इक्वल टू काय असणार आहे, आपलं DC असणार आहे. तसंच आपलं काय असणार आहे, AD इक्वल टू BC असणार आहे. आता मी काय करतो बघा, तर आपल्याला काय करूया, AE झाला आपला एक AE प्लस मी काय करतो, DG करतो, AE प्लस EB घेऊया पाहिजे तर, पाहिजे तर EB घेऊया, ओके, BE किंवा EB प्लस DG आणि प्लस GC घेतो, प्लस काय करतो, GC. मी काय घेतलं बघा, AE घेतलं, म्हणजे या बाजूचं घेतो सगळं, समोर जे दोन बाजू आहेत त्याचं घेतो, AE, नंतर BE घेतलं, BE, DG घेतला आणि GC घेतलं. आता हे जर आपण बघितलं तर काय होतं सांगा, AE इक्वल टू किती आहे सांगा, AH आहे, AH इक्वल टू AH आहे. नंतर BE इक्वल टू काय सांगा, BF आहे. मग मी B बद्दल BF लिहू शकतो, प्लस DG बद्दल मी काय लिहू शकतो, DH लिहू शकतो. आणि राहिलं काय सांगा, GC बद्दल मी काय करू शकतो, FC लिहू शकतो. जर आपण बघितलं तर AH म्हणजे आपल्याला AH प्लस DH, AH प्लस HD आपल्याला काय मिळतं सांगा, AH प्लस HD म्हणजे आपल्याला AD मिळतं. आणि BF प्लस FC, BF प्लस FC प्लस BF प्लस FC म्हणजे काय मिळतं आपल्याला, BC मिळतं. हे जर आपण ऍड केलं बघा, हे टोटल ऍड केलं तर आपल्याला AE किती आहे सांगा, 4.5 आहे, BE किती आहे, हे दोन्ही जर ऍड केले आपण AE आणि EB, तर आपल्याला किती मिळतं, 10 मिळतं. आणि ही त्याची काय सांगा, विरुद्ध बाजू आहे, विरुद्ध बाजू पण काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणजे DC पण काय असणार आहे, 10च असणार आहे. आपण इथे काय प्रूव्ह केलं बघा, AH इज इक्वल टू AE आहे, BF इज इक्वल टू BE आहे. डेफिनेटली काय असणार सांगा, हे जर आपण ऍड केलं, AD ची पण व्हॅल्यू 10 असणार आहे प्लस BC ची पण व्हॅल्यू 10 असणार, म्हणजे दोन्ही मिळून काय असणार आहे, 20 असणार आहे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो की हे दोन्ही काय असणार आहे, AD ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली सांगू शकतो की AD इज इक्वल टू काय आपण कन्सिडर केलं, AH प्लस BF, पण आपण काय बघितलं, AE प्लस BE म्हणजे काय होते, टोटल 10 होतं. म्हणजे आपण काय केलं, AH प्लस BF ची व्हॅल्यू काढली, तर
तर ती आपल्याला 10 मिळणार आहे आणि BC ची व्हॅल्यू पण काय मिळणार आहे 10 मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इझिली काय करू शकता त्याची व्हॅल्यू काढू शकता. एकदम सिंपल आहे. फक्त लक्षात घ्या पॅराग्राफ मध्ये समोरच्या बाजू सेम असतात आणि दुसरं काय असतं की जर आपण टँजंट काढलं तर त्याचं सुद्धा अंतर काय असतं सेम असतं. त्याच्यासाठी तुम्ही इझिली काढू शकता. बघा हे ट्राय करा तुम्ही. मी तुम्हाला जवळजवळ सगळं सोडून दिलेलं आहे. तर आता आपण दुसरं बघूया. तर दुसऱ्यामध्ये आपल्याला 2 सर्कल्स दिलेले आहेत जी एकमेकांना काय होत आहे टच होत आहे. नंतर ज्या ठिकाणी टच होत आहे आपल्या कुठल्या पॉईंटला टच होत आहे एम आणि एन याला काय होत आहे टच होत आहे. तिथून काय केलेलं आहे अशा 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहे. याला काय केलं लाईन ड्रॉ केलेलं आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की SQ पॅरलल टू RP हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं. मी काय करतो इथे एक लाईन ड्रॉ करतो कन्स्ट्रक्शन करतो आणि इथे लाईन ड्रॉ केली MN ही मी काय केली लाईन जोडलेली आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे SQ = RP. आता हे प्रूव्ह करायच्या अगोदर आपण थोडंसं बेसिक बघूया. समजा हा आपला सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. हे सर्कल आहे समजा आणि सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. तर आपण एक थेरम बघितलाय बघा. याचा जर एक्सटेरियर अँगल असतो हा एक त्याचा एक्सटेरियर अँगल झाला. हा एक्सटेरियर अँगल त्याचा जो ऍडजस्टंट जो इंटेरियर अँगल आहे त्याचा जो अपोजिट अँगल असतो हा आणि हा काय असतो इक्वल असतो. हे आपण एक थेरम बघितलेला आहे. तुम्ही सोडवलेलं आहे बघा त्याच्याशी रिलेटेड. म्हणजे हा अँगल काय असणार आहे इक्वल टू काय हा असणार आहे. तुम्ही सेम आपण हे वापरूया आणि एकदम सिंपल मध्ये आपण प्रूव्ह करूया की SQ = RP. SQ पॅरलल टू RP हे करायचं आहे आणि पॅरलल लाईन साठी आपल्याला काय करावं लागणार करस्पॉन्डिंग अँगल किंवा इंटेरियर अँगल अशा प्रकारची कुठली तरी एक काय वापरावं लागेल आपल्याला प्रॉपर्टी वापरावी लागेल. आता मी का पहिल्यांदा आपण काय बघूया हा अँगल कन्सिडर करूया MNQ अँगल MNQ इक्वल टू काय असणार आहे समजा हा असणार आहे. कारण हा जर आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरल कन्सिडर केला तर हा त्याचा एक्सटेरियर अँगल झाला आणि एक्सटेरियर अँगल हा काय असतो समजा ह्याचा जो ऍडजस्टंट जो अँगल आहे त्याचा जो ऑपोजिट अँगल असतो त्याच्यात एवढे त्याचं काय असतं माप असतं. त्यामुळे आपण काय लिहू शकतो समजा MNQ इक्वल टू काय लिहू शकतो समजा अँगल PRM. पाहिजे तर तुम्ही तिथे लिहा एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. हा काय असतो समजा ऑपोजिट अँगल इक्वल असतो. हे आपलं 1 झालं. दुसरं आपण कन्सिडर काय करूया MNP अँगल MNP. हा जर आपण अँगल कन्सिडर केला तर तो काय असणार आहे ह्याच्या एवढा असणार आहे. अँगल काय असणार आहे अँगल MSQ. सेम काय झाला समजा तो एक्सटेरियर अँगलचा काय झाला समजा एक्सटेरियर अँगल झाला. हा एक्सटेरियर अँगल कन्सिडर केला तर आपण तो काय असणार आहे समजा त्याच्या हा पण एक सायक्लिक क्वाड्रिलेटरल झाला. MNSQ पण एक सायक्लिक क्वाड्रिलेटरल झाला. RMNPN पण एक काय झाला सायक्लिक क्वाड्रिलेटरल झाला. त्यामुळे आपल्याला काय मिळालं बघा MNQ = अँगल PRM आणि MNP = MSQ हे आपल्याला मिळालेलं आहे. पण आपल्याला काय माहिती आहे समजा की अँगल PNPM प्लस अँगल MNQ PNM प्लस MNQ इक्वल टू 180. PNM तुम्ही असं पण लिहू शकता MNP म्हणू शकता इक्वल टू काय असणार 180 डिग्री. कारण काय समजा ते काय झालं लिनियर पेअर झालं. लिनियर का एकाच लाईनवर असणाऱ्या बेरीज काय असते 180 असते. आणि याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा MNP बद्दल मी काय लिहू शकतो MNP बद्दल मी काय लिहू शकतो अँगल MSQ लिहू शकतो. म्हणजे MNP बरोबर आपण प्रूव्ह केलं बघा MSQ अँगल MSQ आणि MNP बद्दल मी काय लिहू शकतो MNP बद्दल MSQ लिहिलं सॉरी आणि MNQ बद्दल मी काय लिहू शकतो अँगल PRM लिहू शकतो. आणि दोन्ही इक्वल आहेत आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोघांची बेरीज काय असणार आहे 180 डिग्री असणार. म्हणजे काय झालं सांगा हा अँगल आणि हा अँगल काय सांगा 180 डिग्री आहे. त्याच्यावरून आपण इझिली सांगू शकतो की SQ पॅरलल टू RP. कारण काय झालं
कुठलं हे वापरणार, प्रॉपर्टी वापरणार आहे इंटेरियर अँगल झाले. आणि इंटेरियर अँगलची बेरीज सम जेव्हा 180 असते तेव्हा डेफिनेटली ते काय असणार आहे, त्यात RP आणि SQ काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. आपण हे इझिली सांगू शकतो. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.